गाठ जी सुटली कधीच नव्हती. ती सकाळ तशीच होती. सूर्य नेहमीसारखा पूर्वेकडून हळूहळू वर येत होता. पण एका घरात मात्र उगवत्या सूर्याची काहीच चाहूल नव्हती. कारण त्या घरातल्या एका कोपऱ्यात आरशासमोर बसलेली ती बाई, सायली, स्वतःचाच चेहरा पाहत होती, पण तिच्या डोळ्यांत उमलणाऱ्या ओल्या पाण्याच्या थेंबांमधून तिचा अंतर्गत संघर्ष स्पष्ट दिसत होता. ती विचार करत होती, काय चुकलं माझं? मी खरंच दोषी आहे का? सायली, 31 वर्षांची स्त्री, देखणी, सुसंस्कृत, उच्च शिक्षित. तिचं लग्न झालंय संकेतशी. संकेत हा एका कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारा, हुशार पण सतत बिझी असणारा माणूस. लग्नाला 6 वर्षे झाली होती. सुरुवातीला सर्व काही सुंदर होतं. दोघं फिरायला जात, फोटो काढत, एकमेकांची काळजी घेत. पण जसजसा वेळ गेला, संकेत कामात गुरफटला आणि सायली हळूहळू एकटी होत गेली. ती जेव्हा त्याच्यासमोर बसून बोलायचा प्रयत्न करायची, तो मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डोळे खुपसून बसलेला असायचा. आणि रात्री जेव्हा तिचं मन जरा मोकळं व्हावं म्हणून जवळ यायची, तेव्हा तो थकल्याचं सांगून वळून झोपायचा. सायली सुरुवातीला समजून घेत होती. पण एक दिवस तिने आरशात पाहिलं आणि स्वतःलाच विचारलं, मी फक्त एक पत्नी आहे? की एक वेटिंग पॅसेंजर? आणि तिथूनच सुरू झाला तिच्या भावनांच्या उथळ पाण्यातला खोल प्रवास. त्याच दरम्यान तिच्या आयुष्यात आलं एक जुनं नाव, ऋषभ. सायली आणि ऋषभ कॉलेजचे मित्र. कधीच प्रेम नाही, पण एकमेकांच्या भावना समजणारे, एकमेकांना समजून घेणारे. ऋषभ आता एका मोठ्या न्यूज मीडियात काम करत होता. फेसबुकवरून दोघांचा पुन्हा संपर्क आला. 1-2 चॅट्स झाल्या, मग कॉल्स, मग भेटी. आणि प्रत्येक भेटीत सायलीला एक अनोखी शांतता वाटत होती. ऋषभ तिच्या डोळ्यातली खिन्नता ओळखत होता. तो तिच्याशी बोलायचा, हसायचा, तिचं बोलणं ऐकायचा. आणि सायलीला पुन्हा तीच सायली वाटायला लागली, हसरी, उत्साही, प्रेमळ. एके दिवशी दोघं एकत्र कॉफी प्यायला गेले. ऋषभने तिला विचारलं, सायली, तू खरंच सुखी आहेस ना? आणि ती गप्प झाली. ऋषभने तिचा हात धरला, आणि तो स्पर्श सायलीला थेट आत खोलवर भिडला. त्यात प्रेम नव्हतं, पण एक धैर्य होतं. दुसऱ्या माणसाने हात पकडल्यावर सायलीला वाटलं, ती अजूनही जिवंत आहे. त्या दिवसानंतर त्यांच्या भेटी वाढल्या. आणि हळूहळू त्या भेटींनी सीमारेषा पार केली. दोघांच्यातला हा गुंता शारीरिकच नव्हता, तो मानसिक होता. सायलीने कोणत्याही क्षणी स्वतःला सुटतंय असं वाटलं नाही. ती फक्त म्हणायची, मी दोषी नाही, मी फक्त भावना शोधते. एका दिवशी ती संध्याकाळी ऋषभच्या घरी होती. दोघं एकमेकाच्या मिठीत होते. आणि अचानक ऋषभच्या मोबाईलवर त्याच्या पत्नीनं फोन केला. हो, ऋषभ पण विवाहित होता. त्याची पत्नी, मृणाल, एक गृहिणी. त्यांचा संसार थोडकासा कोरडा पण अबाधित होता. ऋषभने सायलीला सांगितलं नव्हतं, कारण त्याचं असं म्हणणं होतं, हे फक्त आपल्या भावना आहेत, मी मृणालला दुखवणार नाही. त्या फोननंतर सायलीला एक कटू सत्य जाणवलं, ती दुसरी बनली होती. जिच्या विरोधात तिने मनात कधी तिटकारा ठेवला होता, तशीच ती स्वतः झालेली होती. रात्री घरी परतून तिने आरशात पाहिलं, आणि स्वतःलाच ओळखलं नाही. तिच्या डोळ्यात प्रेम नव्हतं, अपराध होता. तिने ऋषभला बोलावलं. त्या रात्री दोघं एक पार्कमध्ये भेटले. ऋषभने पुन्हा तिचा हात पकडला, पण यावेळी तिने तो हळूच बाजूला केला. ती म्हणाली, आपण जे करत होतो ते कदाचित चूक नव्हतं त्या क्षणी. पण पुढे जाताना ती चूक बनली. आपल्याला कोणीतरी वाट पाहतंय घरी, आणि त्यांना आपल्यावर विश्वास आहे. ऋषभच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने डोकं खाली झुकवलं. तो काहीच बोलला नाही. आणि त्या रात्री त्यांची शेवटची भेट ठरली. सायली घरी परतली. संकेत अजूनही मोबाईलवर होता. पण त्या रात्री सायली त्याच्यासमोर बसली आणि म्हणाली, संकेत, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. संपूर्ण गोष्ट तिने सांगितली नाही. पण जे सांगितलं, ते पुरेसं होतं. संकेत गोंधळला. रागाने ओरडला, खोलीत गेला, दरवाजा लावून घेतला. 3 दिवस एकही शब्द नाही. चौथ्या दिवशी संकेत तिच्यासमोर आला. आणि फक्त एवढं म्हणाला, मी हरवून बसलो होतो, पण मी तुला हरवायला तयार नव्हतो. त्यांनी पुन्हा एकत्र जगायला सुरुवात केली. थोडी वेडी, थोडी खरी, थोडी दुखरी, पण जास्त खरी. आता त्या दोघांनी एकत्र मनापासून संवाद करायला सुरुवात केली आहे. सायली अजूनही गळ्यात एक लहानसा लॉकेट घालते, त्यात तिचा आणि ऋषभचा फोटो नाही, पण स्वतःचा फोटो आहे, कारण तिने स्वतःला पुन्हा शोधलं आहे. ही कथा कोणाचं समर्थन करत नाही, पण ती एक गोष्ट सांगते की कधीकधी एखादं नातं संपत नाही, फक्त दुर्लक्षित होतं. आणि मग त्या रिकाम्या जागेत शिरतं काहीतरी, जे नावाला बेकायदेशीर, पण भावनांनी खरेपणाचं भान देणारं असतं. त्या क्षणिक प्रेमाला चूक म्हणायचं की गरज, हे प्रत्येकाच्या अंतरात्म्यावर सोडावं. पण जर नात्यात खरं संवाद असेल, तर कदाचित ही वेळच येणार नाही. त्या रात्री नंतर सायली आणि संकेत दोघंही खूप गप्प झाले होते. त्यांचं घर शांत झालं होतं, पण मनांतला वादळ अजूनही रेंगाळत होतं. संकेत तसा अंतर्मुख माणूस, आणि सायली, आता अधिक प्रगल्भ, सत्य समोर ठेवणारी. तिने स्वीकार केलं होतं की तिच्या भावनांना आधार हवा होता. ती फसली नव्हती, फक्त हरवली होती.
आणि त्या हरवलेल्या क्षणी तिने स्वतःला वृषभमध्ये पाहिलं. संकेतला हे समजायला वेळ लागला. काही दिवस तो तिला टाळत होता, नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. त्याच्या पुरुषी अहंकाराला धक्का बसलेला होता. पण त्याचवेळी त्याच्या मनात कुठेतरी ही जाणीव खोलवर टोचत होती की कदाचित तोच सायलीला दूर करत होता अनाहूतपणे. सायली दररोज सकाळी नाश्ता करताना त्याला हळूच एक कप कॉफी पुढे करत असे. संकेत तो घेत असे, पण एक शब्द न बोले. रात्री जेवण एकत्र होतं, पण पानात शांतता अधिक वाढत होती. आणि एक दिवस आठवड्याच्या शेवटी संकेत उठून उभा राहिला आणि म्हणाला, सायली, आज रात्री माझ्याबरोबर फिरायला येशील का? सायली काहीच बोलली नाही, फक्त हलकेच मान हलवली. त्या रात्री दोघं समुद्रकिनाऱ्यावर गेले. हातात बर्फाच्या गोळ्या, वाऱ्यात उडणारे केस, आणि दोघांत एक नाजूक शांतता. संकेत काही वेळ खडकावर बसून राहिला, मग म्हणाला, माझ्या मनात एवढं सगळं चालू होतं की मी तुला विसरून गेलो. तुझी शरीराची नाही, मनाची गरज होती, आणि मी ते गमावून बसलो. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्याचा हात धरलं. ती काही बोलली नाही. दोघं तिथंच खूप वेळ शांत बसून राहिले, कोणतीच खंत, कोणताच दोष, फक्त दोन तुटलेली माणसं परत एकत्र होण्याच्या वाटेवर होती. त्यांच्या नात्याला एक नवा अध्याय मिळाला. संकेत आता ऑफिसचं काम घरी आणणं कमी करू लागला. दोघं विकेंडला एकत्र बाहेर जात. सायलीनं तिचं जुने छंद, लेखन, पेंटिंग पुन्हा सुरू केलं. पण या सगळ्यात ऋषभचं स्मरण पूर्णपणे संपलं नव्हतं. एक दिवस अचानक ऋषभचा एक मेल आला. सायली, मी मृणालला सगळं सांगितलं. ती खूप रडली, पण तिनं मला माफ केलं. मी सगळं सोडून दिलंय आणि स्वतःला पुन्हा शोधतोय. मला तुझं आभार मानायचं होतं, कारण तुझ्या निर्णयामुळे मला सुद्धा माणूस म्हणून उभं राहता आलं. मी निघतोय कुठे, माहीत नाही. पण आता स्वतःशी प्रामाणिक राहतोय. सायली खूप वेळ तो मेल वाचत बसली. डोळ्यात पाणी आलं. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते. ते होते एका ओझ्याच्या उतरल्याचे. तिने मेल डिलीट केला आणि स्वतःच्या डायरीत एक वाक्य लिहिलं, काही माणसं आपल्याला संपवायला येत नाहीत, तर आपल्यातलं काहीतरी पूर्ण करून निघून जातात. सायलीने नंतर समाजकार्य सुरू केलं. विवाहबाह्य संबंध, मानसिक एकटेपणा, स्त्रियांच्या भावनिक गरजांवर आधारित कार्यशाळा. तो आता 16 वर्षांचा झाला होता. नाव, गाठ. शाळेत हुशार, संवेदनशील, प्रश्न विचारणारा. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच शांतता होती. घरात आई, सायली, आणि बाबा, संकेत, दोघंही प्रेमळ. पण गाठने लहानपणापासून जाणवलं होतं की आपल्या घरात काहीतरी सांभाळलेलं आहे. एक न सांगितलेली गोष्ट. आई, बाबा कायम एकमेकांवर प्रेम करत होते, पण दोघांचे डोळे काही वेळा गप्प राहायचे. काही प्रश्न अनुत्तरित राहायचे. एका दिवशी त्याच्या शाळेत, माझी आई, माझी हिरो, या विषयावर भाषण स्पर्धा होती. गाठने ठरवलं, तो सायलीबद्दलच बोलेल. तो तिला विचारायला गेला, आई, तुझ्या आयुष्यात कधी काही कठीण वेळ आली होती का? सायली काही क्षण थांबली. मग म्हणाली, हो ग बाळा, पण तू आलास, आणि सर्व काही पूर्ण झालं. गाठ तेवढंच ऐकून गप्प झाला. पण त्याच्या मनात एक किडा वळवळू लागला. त्याने आईच्या जुन्या कपाटात, एका जुन्या डायरीत एक नाव पाहिलं, ऋषभ. त्या नावासमोर एक ओळ होती, कधीच विसरता न आलेली भेट. गाठने काही दिवस त्याविषयी बोललं नाही. पण त्याचा जीव स्वस्थ नव्हता. एका शनिवारी सायली आणि संकेत घराबाहेर गेले होते. गाठने आईची जुनी डायरी वाचायला घेतली. आणि एक एक पान उघडू लागलं. आईने लिहिलं होतं तिच्या एकटेपणाविषयी, संकेतच्या दुर्लक्षाविषयी, आणि ऋषभ नावाच्या माणसाविषयी, ज्याने क्षणभर तिला जिवंत वाटायला लावलं होतं, पण शेवटी तिने स्वतःला सावरलं होतं. गाठच्या अंगावर शहारे आले. त्याने लगेच डायरी जागेवर ठेवली, पण आता त्याला शांतता नव्हती. माझ्या आईचं एक वेगळंच आयुष्य होतं का? मी ज्यांना देव मानलं, त्यांनी कधी पाय घसरवले होते का? दुसऱ्या दिवशी त्याने आईसमोर डायरी ठेवली. सायली काही क्षण स्तब्ध. गाठने हळूच विचारलं, आई, तू खरंच मला दत्तक घेतलंस का? का तू मला, म्हणजे मी ऋषभचा मुलगा आहे का? ते ऐकून सायलीचा श्वासच थांबला. तिला वाटलं, तिच्या आत खोलवर ठेवलेल्या गोष्टीचा आज निकाल लागणार होता. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, गाठ, तू आमचं बाळ आहेस. मी तुला जन्म दिला नाही, पण तुला माझ्या हृदयातून उचललं. मी तुला निवडलं, आणि तू आमच्या दोघांचं आयुष्य परत एकत्र जोडून दिलं. तू ऋषभचा मुलगा नाहीस, पण जर होतास तरी काय बदललं असतं? गाठचे डोळे भरून आले. तो म्हणाला, आई, मला फक्त एवढंच माहीत आहे की तू सत्य स्वीकारलंस. आणि माझा जन्म भूतकाळाच्या चुकांमधून नाही, तर वर्तमानाच्या समजुतीतून झाला आहे. सायलीने त्याला मिठीत घेतलं. खूप वेळ दोघं शांत होते. त्या रात्री संकेतने त्याला सांगितलं, बाळा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चुकांची सावली येते. पण जेव्हा ती सावली तशीच झाकून ठेवली जाते, तेव्हा ती घाण बनते. आणि जेव्हा तिचं सत्य स्वीकारलं जातं, तेव्हा ती अनुभव बनते. गाठ मोठा होत गेला. त्याने मानसशास्त्रात शिक्षण घेतलं. एका टेड टॉकमध्ये त्याने सांगितलं, माझी आई एक काळी गोष्ट सांगून पांढऱ्या वर्तमानात उभी राहिली.
माझे वडील त्याला भूतकाळ मानून नव्याने उभे राहिले. आणि मी त्या दोघांना जोडणारा एक असा दुवा आहे, ज्याचं नाव आहे गाठ. मी सुटलेली गाठ नाही, मी बांधलेली गाठ आहे. ही कथा इतक्यावर संपत नाही. कारण काही गोष्टींची गाठ कधी सुटत नाही, आणि काही गाठी जाणीवपूर्वक अशा घट्ट बांधल्या जातात, की त्या दोष वाटत नाहीत, त्या उधारी